आणि शेतीची वही झाली, आता कामही नाही काही नाही म्हणलं साखर भेटीचं पाहिलाच होतं आता. इनीला आणायला पाठवा ना कोणाला तरी, म्हणजे कसं टेन्शनचं काम नाही, एकटे आता करणंच आहे. काहीतरी साखर भेट करावंच लागते. म्हणून म्हणलं आता तुम्ही आपल्या मोठ्या जावाला फोन करा आणि त्याला म्हणा जा आणि घेऊन या, चालत नाही का? नाही काही पाठवणे लागत, मोठ्या जवायला नाही ना मंदवायला नाही. हो काही गरजच नाही ना. त्याला समजायला नाही पाहिजे का इतके दिवस झाले बा साखर भेटीले. फोन तरी केला देई ना. मागं आपणच 2 खेप फोन केला द्यायला. मी आणलं बा तर नाही म्हणे हे काढणं आहे ते काढणं आहे, गहू आहे हरभरा आहे ना, आता ढमका आहे. मग आता कांदा झाला त्याचाही झालाच असं ना कांदा करायला. मग आता त्याला समजायला नाही पाहिजे का की बा चला आता साखर भेटी करून घ्या. मग त्याला समजत नाही तर मग आपल्याला काय एवढं पडलेलं आहे. रायनाला काच होऊ दे ना, एक लेकरू आपल्याला काय करावं लागते समजून त्याला बी. पण तुमचे तानातानी सुरू आहे ना. तुम्ही म्हणता की बा आमच्याकडच्या बाया पहिले घेऊन जा तिकडे, आणि नंतर मग आम्ही आणतो बा. आणि ते म्हणते की नाही पहिले तुम्ही आमच्याकडे बाया घेऊन जा मग आम्ही नेतो तुमच्याकडे. असा वांदा झालता ना मागे बी. मग तसंच करावं लागते ना. पहिले आपल्या इकडल्याच बाया पाठवावं लागते. मग त्याचं समजते ना ते काय करते बा, साड्या किती रुपयाच्या घेते काय करते. त्याच्यानुसार आपण करायचं. नाही तर आपण करतो ढोंगता तारा. 2-2, 3-3 हजाराच्या साड्या दिल्या समजा आपण. आणि नंतर त्याईनं नेलं आणि त्याईनं जर 150वाल्या घेतल्या तर मग काय करा. म्हणून म्हणलं पहिले आपल्या इकडल्या बाया पाठवायच्या. दोघी जणी तू आहे समजा आणि माझ्या चुलत भाऊची बायको, दोघी जणी तुम्ही. पहिले तिकडे जायचं आणि त्याईनं जसं केलं तसं आपण करायचं. असं जर मला सांगा नाही तर म्हणलं सांगतो तुम्हाला, वर्ष नाही 2 वर्ष आमची साखर भेटी व्हायची नाही ईदीच्या. तर म्हणलं जाऊ दे ते सगळं, तुम्ही तुमच्या युवायले स्वतःहून एक फोन लावा, जाऊ द्या म्हणा. कसं करता म्हणा, मागतं जाऊ द्या म्हणा, पण लवकरात लवकर साखर भेटीचं करून घेऊ म्हणा. तुम्ही पाठवा नाही तर आम्ही पाठवा, जाऊ दे तिकडे, आपण काही विचार करायला पुरत नाही. कुठ ना मी कायला फोन लावतो. मी नाही लावत फोन. त्याला लावायचं असेल ते लावून. मग त्याला समजत नाही का फोन लावायचा म्हणून का मॅच लावायचा का काही बी पहिले. बाबा तुमचं तर काम आहे, त्याचं डोकं नाही काम करून राहिलं. बरं असं करू का, राणीला फोन करू. तिला म्हणतो तुझ्या सासरे बाला सांगून दे बा, तुझ्या घरच्या बॉले सांग साखर भेटीचं काय आहे कसं करता. एप्रिल महिन्यात निपटून टाक बाबा. असं म्हणू का? तुला काय म्हणास ते म्हण, पण मी नाही लावत स्वतःहून फोन. मी बी ते एवढा टिशी आहे तर मी लय टिशी आहे म्हणला. ते 30 मार खान आहे तर मी बी 20 मार खान आहो. जाय तिकडे म्हणा करलं का काय आहे तो. पानभर भाकर लवकर वावरात जावं लागते मला. ते मंडपवाल्याचं आता मी टापटीप पण लावलं आणि आता सटकन मला भैमुगाची रखवाली करायला जावं लागते वावरात. काऊन की आता बाबा गेले तिकडे चिरकुड्याले. आता आईन बाबा आता आज संध्याकाळी येईल. फोन केला तर मी त्याला, कंदील आबाजीचं प्रकरण निपटलं म्हटलं बा येऊन जा आता. तर म्हणून म्हटलं सटकन भाकर बांध जाऊ दे मला आता. बरं देतो मी शिदोरी बांधून. पण मी काय म्हणतो, आईचा आत्ता फोन येऊन गेला. तर म्हणे साखर भेटीचं कसं काय करावं म्हणे, या एप्रिल महिन्यात निपटून घ्या म्हणे. तर म्हटलं एक काम करता का तुम्ही, तुमच्या बाबाले एक फोन करायला लावा माझ्या बाबाला, किंवा आता साखर भेटीचं कसं करता. मग ते कसं ठरवतील दोघे जण. असं मला वाटते बा, असं आहे म्हणे. मग मी तेच म्हणून राहिलो ना, तुझ्या बाबाला एक फोन माझ्या बाबाला लाव ना. मग ते दोघं जण विचार करतील ठरवतील ना. तिथंच वांदा येऊन राहिला सगळा. माझ्या बाबा म्हणतात की बा त्याला फोन लावायला लावा, आणि तुम्ही म्हणता की तुझ्या बाबाला फोन लावायला लावा. मग आता मी काय करू. आता मी काय करू तू सांग ना. आता तुझ्या बाबांना लावला तर काय बिघडून राहिलं. एक समजा फोन लावलाय बी तर काय असं कोणता म्हणजे खालीपणा आहे त्याच्यात. मग मी तेच म्हणतो, तुमच्या बाबाला लावला तर काय बिघडते. एक फोन लावला तर काय बिघडते का म्हटलं. तुमच्या बाबाला सांगा मग तुम्ही. मी नाही सांगत, ऐकत नाही ना बाबा. तुला माहित नाही का. मग तू सांग बरं तुझ्या बाबाले लाव म्हणून, ऐकते का. मग माय ऐकत नाही ना. मग आता काय करायचं. ची गोष्ट आहे ना ती. तुला माहित आहे मला माहित आहे. मग लग्नाच्या आधीच तर मी किती हँडल करत काम आणलंय. मग दुसरं असतं तर लग्न लेखाचं मदत मोळाची पायी आली असती. मग दोघे बी तुझा बुडा येतो साध मा बुडा येतो साध. काय बोलतो. आता एक तर झाला माझ्या बाबाचा सरपाचा वर्ग, तुमच्या बाबाचा मुसाचा वर्ग, त्याचे काय आता म्हणजे 36चा दाखला आहे की नाही. पण मग आता हे जुळून कसं येईल मला साखर भेटीचं. असं जर असलं तर मला नाही वाटत साखर भेटी होईल म्हणून. मग काय तर माय बाबा म्हणते की ते फोन लावून आणि तुझे बाबा म्हणते की आता माय बाबा फोन लावून. पण मग काढा ना काहीतरी मार्ग करा ना तुम्ही. एवढे हुशार आहात तुम्ही, काही ना काहीतरी मार्ग घ्या ना याच्यातून काढून. बरं पाय तुम्ही आता वावरात चाललो. बहुतेक आता शांताराम भाऊ असतीलच वावरात. त्याला म्हणतो बा हे यायचं कसं काय जुगाड कसं लावा बा. लग्नाच्या वक्ती त्यानेच हँडल केलं ते. देतच भाऊ असते तर जर असं म्हणतो त्याला. मग कसं लवकर पाहावा मग काहीतरी. लवकर त्याच्यावर मार्ग काढा. लावतो मी काहीतरी मार्ग काढतो त्याच्यावर. ठीक आहे. मोठं कठीणच काम होऊन राहिलं. मग आता अमरीशपुरी काही सुचत नाही देऊ राहिलं. काय करा. आणि एक तर माबुडा बी दोघे झाले सारखे. साखर भेटीचा काही मेळ येऊन नाही राहिला. आणि माझी बायको म्हणे बा आता कसं करता काय करता. तिच्या ऐकून राहिले फोनावर फोन, साखर भेटी उरकून घ्या. मी आला आता करावं तर काय करा सांगा ना तुम्ही. दोन्ही इकडे म्हणजे दोघे जण ओढणारेच आहे ना. ते तिकडे ओढते हे इकडे ओढते. करावं काय. काय बरंच बरं आहे बा त्याचं. दोघंही असे आहे एकारे ओढणारे बैलासारखी माणसं आहेत ते दोघे बी. ते ओढते तिकडे हे ओढते इकडे. त्याचं जोडच जमलं नाही पहिल्यापासूनच. पण ते आता लग्न आता झालं सगळं पार पडलं. आता तरी जागेवर यायला नाही पाहिजे का त्याईनं. बस चला आपली पोरगी इथं दिलेली आहे, चांगलं राहावं चांगलं वागा.
आणि तू या बुड्यानं समजा की जाऊ द्या भेटली ना बा, नाही तर भेटत होती का? किती कठीण परिस्थिती झाली पोराची माहित नाही का तुले? मग असा विषय आहे ना. हो पण काही म्हणा, देणके साहेबाचे उपकार मान मारते तू. हो नाही तर बा 3-3.5 फूट माणसाले पोरगी भेटणं मुश्किल झाली बरं. हो लय कठीण परिस्थिती झाली. स्मार्ट आहे बा, हिरो सारखी पोरं म्हणलं, गावातली 30-30 पोरं रिकामे हिंडून राहिले म्हणलं, पण पोरी सापडून नाही राहिल्या. हो तू आहे बा, लय तकदीर आहे. म्हणून म्हणतो जरासं कसं आहे, तो बुड्यालेच म्हणा बा, एक फोन लावा म्हणा तुम्ही. हो एक फोन लावला की होते म्हणता ना काम तू. आता काय म्हणून पाला मग तुम्ही म्हणतात आता, नाही तर एखादा दुसरा मार्ग सांगा काही ना काही. पण दुसऱ्या मार्गापेक्षा हे सोपं आहे ना. फक्त त्या बुड्यानं म्हणा फक्त तूच लावून दे असा. बोला म्हणा बाबा याच्या संग, झालं का विषय मिटला ना रे बा. हो का, तसं करा मग नाही का. बरं पाहतो मग, मी म्हणतो मग बाबाला म्हणतो एक आता मी फोन लावून देतो म्हणतो. हो साखरपेटीच विचारून घ्या नाही का. हो एक वेळ इकून फोन लागला की बस झालं, मग कनेक्शन तुटलं म्हणा नाही का. तसंच करून पाहतो, जमलं नाही जमलं तर मग समजा आपण पाहू काही ना काही दुसरा मार्ग काढू. बरं पाहतो मग आता काय होते, संध्याकाळी येतेच बुडा. हो पाहतो मग काय होते. आता लक्षच नाही मुले बा, मामाच्या सकाळीच फोन आला. हो म्हणे ते काय साखरपेटीचा विषय, तेवढं बाबाला फोन लावला म्हणे. हो आता हे बा म्हणलं त्याचा 2 वेळ फोन येऊन गेला. पण तुम्ही काही आता यायचे होते. पहा बरं हे आपल्या नंबरवरच आहे. द्या बरं लावून द्यायला, बोला बरं 2 शब्द. आता म्हणजे पहिले मला फोन कर. हो आता तू जवळ झाला तर मग आता माया काहीच नाही का. मला फोन करायला काही म्हणजे वावडा आहे का द्यायले. मलाही केला असता तरी चाललो असतो. तुलेच करावं लागते असं काही आहे का. मी गावाला होतो तर मग तिथंही केला असता, चालला असता. नंबर आहे सगळं आहे माया त्याच्याजवळ. मला लावा म्हणा, तू फोन लाव द्यायले. मला फोन लावा म्हणा. हो बोलतात म्हणा बाबा. मग मला वाटतं बहुतेक नंबर नाही तुमचा, म्हणून मला लावला फोन. हो बहुतेक 100%. दे ना द्यायला नंबर, दे ना माया नंबर दे म्हणा, याच्यावर फोन करा म्हणा. हो घेऊन घे, माझा नंबर तर आहेच ना तो याच्यात. हो कर त्याला फोन कर, बस तिकडे आणि माझा नंबर द्यायला सांग पद्धतशीर आणि लावा म्हणा मला. सांगा आता नंबर दिलाय तरी आता तिकून सासरे बा फोन करते का. आली का नाही आपत. बरं तसं करतो मग नाही का. हो माया म्हणजे तुमचा नंबर त्याला देऊन देतो, मग ते तुम्हाला कळते तसं. अरे बाबा म्हणजे लय झटकोरा रे तुझ्या बुडा बी नाही म्हणता. मग मी आणलं गळा बरं असं. सांग आता म्हटलं, आता काही असतं का, हरकत असतं का, बोललं असतं फोनवर तू यात. तू माझ्या फोनवर फोन लावायला नाही. हो म्हणजे माझा नंबर द्यायला दे. तसंच आहे ना हे. अजून आता त्याने एकमेकाला स्वतःहून काहीच फोन नाही लावायला तरी लावला असं. हो स्वतःहून ते एकमेकाला लावतच नाही तर. हो ते लावून म्हणते, ते म्हणते ते लावून म्हणते. आम्ही तर मग आता काय कसं करावं ना, मग काय इलाज कसा होईन आता. ते तिकून नाही लावत, हे इकून नाही लावत, मग कसं काय पुढे पाऊल कसं टाकावं. तेच म्हणलं आता काहीतरी सोचा तुम्ही दुसरं कसं काय होईन बा हे. म्हणजे साखरपेटीचा प्रोग्राम झाला पाहिजे. तर देदास मी काय म्हणतो, ताल काय बसत नाही भाऊ असा. हो आपल्यालाच काहीतरी सोचा लागन. तर एक काम करता का तू देणकेला सांभाळ आणि मी मग श्रीरामला सांभाळतो. हो दोघांची फिल्डिंग आपल्याला टाईट करावं लागन. तर म्हणलं तू काय कर, उद्या आता माटे घेऊन जातच असतं ना तू. आपल्या दारवाईले तर तिथच्या तिथं जवळच्या जवळ आपलं चालला जातो मग तिथं शेंद्रीले. बस मग तिथं तू मी सांगतोस तुला काय कसं काय करायचं ते, मी इकडलं सांभाळतो. बरं चालते ना मग, काय सांगायचं काय नाही मला सविस्तर सांग ना बरोबर. हो मी करतो बरोबर काय करायचं ते. बरं सांगतो ना काय सांगायचं तुले, तू नको टेन्शन घेऊ. हो बस हे आता यायची साखरपेट घडून आणायची म्हणजे आणायचीच आता. मला मारती फायनल आता. हो जाय तू, काही काळजी करू नको, साखरपेट बिलकुल झाली म्हणून समज आता. बरं ठीक आहे ना मग, आता काय शेवटी तुमच्याच भरोश्यावर आहे आता. हो नाही तर काही मला तर काही शक्यता दिसत नाही. आहे ना आता शांताराम भाऊ, त्याच्या दिमागाने चालली बाबू ना, होते ते बरोबर आता. लय परेशान आहोत देणके साहेब, काय सांगावं तुम्हाला. शिंगण्या मोऱ्या माझ्या दोन्ही गदी लगाचे फरार आहेत. खड्ड सरे वावरे पाहिले 2 दिवस झाले. शेवटी आता याची गाडी मला चाल गड्या, डिझेल टाकतो बा, 4-5 खेळी इकडे तिकडे पाहू कुठं आहे, कोण बांधून गिंधून ठेवले तर नसन. मग कसं आलो दारवेत मी. हो तिथं मग जरासं कामं केले. मग हे म्हणे चला म्हणे येऊ म्हणे मारुतरावच्या सासऱ्याच्या घरू. म्हणलं बा चल बा गड्या, मग काय तरी चैन खुशाली हे ते समजते, जाऊ मग. म्हणून मग मला चला जवळ आहे तर या पाणी पिऊन म्हणून आलो. बरं केलं आले, चांगलं वाटलं आम्हाला बी. याचं आले की याचं. काय म्हणते बाकी आमच्या जवळ बुवा कसं काय चालू आहे. आता काय पाहा लागते बा जवळ बस तुमच्या. मग काय तर आता मंडपाचे बा तारका सुरू आहे. निरा पैसाच छापणं सुरू आहे. मग काय आता वावराचं ट्रॅक्टर आहे, घरचंच आहे, सगळं पद्धतशीर आहे. पण काय तुम्ही आले नाही रे जेव्हा एवढ्यात नाही काय असं म्हणजे तुमची एखादी चक्कर काही आता चला बा याव का काही पोरीच्या भेटीला काही आलेच ना तुम्ही एवढ्यात. आता आम्हाला काही यावं नसन वाटत, सांगा तुम्ही पोरीच्या भेटीले. पण आता काय करता, त्यानं म्हणलं तर माणसाला जा वाटते. नाही तर चालले आपले उठले सुटले की 15 वाडे. तेही सोबत नाही ना आपल्याला. हो पण एखादा नाचुकला फोनही नाही करत नाही वय आम्हाला. हो सांगा तुम्हाला सांगतो, अजून आता साखर भेटी झाल्या नाही आमच्या. हो म्हणजे त्याच्या आडूपणामुळे. नाही तर आतापर्यंत राहते का कोणाच्या लग्न झालं की महिन्याभरात निवा इकडे तिकडे जाणं येणं सुरू होते. तर आता हाय आपलं कसं आहे, आपलं असते बा तोंडावर. हो तुम्हाला सांगतो ना, कालचीच गोष्ट. आम्ही आता आंब्याच्या झाडाखाली बसलो. आणलं बा ते म्हणे तर साखर भेटी जरायच्या म्हणे, अजून म्हणे आमचं झालं नाही. मी आणलं बा काऊन नाही झालं, तर ते म्हणे
आमचे जे युवा आहेत की नाही म्हणे ते आळकाटे आणतात म्हणे मधामधात. मी तर लगाची म्हणे आता 4 व्हीलर गाडी पाठवून दिली असते म्हणे इनीले. हो लगाच्या 2-2, 3-3 हजाराच्या साड्या घेतल्या असत्या म्हणे आणि अशी सोय केली असते म्हणे सुईजप. हो पण आता ते आमचा युवा आहे म्हणे काय ऐकतच नाही. मग काय बोलावं म्हणे आपण. हो नाही तर उद्या पाठवतो म्हणे गाडी उद्या. हो असं म्हणे बा. नीरा बोलाची कळीन बोलाचा भात आहे त्या माणसाचा. हे पण सांगतो ना तुम्हाला, एक लवंग आहे की नाही 3 दिवस पुरत येते 3 दिवस. हो इतका चिंगूस माणूस आहे ते माई होय. काय सांगावं तुम्हाला, बोलून सांगा होता. 4 व्हीलर पाठवत होतो आणि ते साड्या घेत होतो. 100-200 रुपयाले बोंद्र घेऊन इनीले देत होता. ते काय करता याच्यापेक्षा काय सांगावं. इतका लेखाचा कंजूस आहे आमचा ते इवय. म्हणता वा तुम्ही आता एक लोंग 3 दिवस पुरवते, पण आम्हाला तर तुमची युवा बुवा अशी सांगे. म्हणे एक दिवस त्याच्या घरी गेलतो ना म्हणे आम्ही सोयरिकीच्या वक्ती, समजा 1-2 वेळा जाणं येणं झालं म्हणे. तर त्या याच्यातनी पांदनातनी सुपारीच्या खांड ठेवते म्हणे, पण अडकीत तर नाही ठेवत म्हणे ते. कोण आता काय ते काय अडकीत तर मागणार आहे का म्हणे तोंडानं पुढचं म्हणून. निरा फक्त ते सुपारीचे खांड सोयरीक होय लोक 2-4 खेप तेच होते म्हणे. असं म्हणे. का म्हणलं किती फकाड्या मारावं अजून. हो स्वतःच्या घरी त्या पानपुड्यातनी काय अशी भाजली सोप ते वावरातली एवढ्याला अशा काळ्या अशी त्याले. मग काय दादा बोलता येत नाही काही काही गोष्टी. जाऊ द्या आता, काय बोलला जाऊ द्या आता. आपली पोरगी आहे, काही जास्त वाद करायला पुरत नाही, असा आहे ते विषय. आता कोणाचं खरं आणि कोणाचं खोटं मला तर वाटतं आता घरी जाऊन त्याला विचारावंस. हो खरंच तुम्ही गाडी पाठवता का निरा फटाळ्या सांगता बा. शानच नाही द्यायची नाही गाडी पाठवायची. ते मी काय म्हणतो ना, हे पहा मिशी काढतो म्हणलं मिशी. हो त्यानं जर इथं 4 व्हीलर पाठवली इनीसाठी आणि 4,000च्या वरची साडी घेऊन दाखवा त्यानं. मिशी काढीन म्हणलं देंडकी. हो नावाचा नाही मी. बाबा म्हणजे इथपर्यंत नाही. मग एवढी तुम्हाला गॅरंटी आहे की बा ती गाडी पाठवूच शकत नाही. नाही ना. हो पाठव म्हणा उद्याच त्याला. हो शहा नसन तर मग याटो पाठवायची हिंमत नाही, मोठा गोष्टी करून राहायला. ये म्हणा उद्या आणि दे म्हणा पाठवून. जा तुम्ही द्या निरोप त्याला माया. बरं आता हो मी म्हणीन बा द्यायले. हो हो काय गाडी पाठवता नसन तसं पाठवता का सांगा. उद्याच पाठवा म्हणतो बा देणकी साहेब. हो पाठव म्हणा. पाठव बिलकुल पाठव म्हणा. बरं ठीक आहे मग आता घरी गेलो की फोन लावीन मी तुम्हाला काय म्हणते तर. हो ठीक आहे मग पाहू काय होते. कुठं गडबड आहे म्हणलं देवदास. काय आज तर दिवसभर दिसलाय नाही भाऊ. तिकडे गेलो होतो खोपडीकडे. हो म्हणे काय कुठं गेला म्हणे तू त्या झाबरूची गाडी घेऊन. अरे कायच काही ना काही आता भाजीपाल्याचं आता चालूच राहायचं ना. काय आंबट चुक्याचं बी तर हे ते. ते आपल्या याला गेलो होतो आम्ही शेंद्रीले. देंडके साहेब नाही का. तिथं एक आपला भाजीपाला काढणार आहे. हो तर ते त्याच्याजवळ आहे म्हणजे आंबट चुक्याचं. तर गेलो तुम्ही झाबरू संघ येरी झाबरू गाडी घेऊन चालला होता. मला घे गड्या तिकडे जरासं जवळच आहे. आता तिथं गेलतो तर मग याची वय भेटली होती बा. गेलतो मग त्याच्या घरी. हो मग काय आत्ता आलो आता. घरी आलो आता आणि इथून इकडे. तिथं गेलं वाटते नाही युवाच्या घरी. हो काही चहा गी पाजला का नाही म्हणलं, काही पाणी किती. बाबा जेवण करा म्हणे तिथं. जेवण करा म्हणे जेवून जा. रस पात्रोट्या करतो आणि ती मॅन नाही बाबा आम्हाला टाईम नाही. चहा घेतला आणि बस आपलं कसं 10 मिनिटं बसलो आणि चालले आलो. तोंडावर बोलते न ते. मग काय तर हो आता म्हणून बसला जाय तिकडे. त्याला वाटते एरिया जेवून आले. मग काय तर निरा भुक्कळ आहे ते. काही बोलायला पुरत नाही त्याच्याविषयी. काय म्हणता बा तुम्ही भुक्कळ आहे, पण ते तर मला तर दिलदार वाटते बा माणूस. हो ना ते तर मला असा म्हणे काय ते साखर भेटीचा विषय निघाला म्हणे. काय अजून लगानं म्हणे युवानं साखर भेटीले इनीले नेलं नाही म्हणे अजून. तर काय करावं म्हणे. एखादा ॲटो फॅटो पाठवायची सोय नाही का म्हणले का जोड. एखादा ॲटो पाठवला असता म्हणे आणि म्हणे घेऊन गेले असते म्हणे पटकन होऊन जात होतं म्हणे. आता मला जवळच्या रस्सा करावं लागते हे ते. मी आणलं बा आता बोलावतीनं येतीनं होईलच. मग याटूची सोय नाही मापुशी. अबे काय तू बोलतो म्हणा. लेका 4 व्हीलर पाठवायची शहाणा म्हणा. मग तू काय सांगून राहिला. म्हणलंच ना म्या का सोडलं का. म्या म्हणलं मुंगशीराम भाऊ काही मामूली माणूस नाही. 4 व्हीलर पाठवते म्हणलं. 3-4 हजारावाली साडी इनीले घ्यायची ताकद ठेवते म्हणलं. मग एवढा सोपा माणूस आहे का म्हणलं ते. मग काय म्हणे. मग ते काय म्हणे म्हणलं. मग काय सांगा काय भांडणं लावणं नाही ते. मला तर आवडतही नाही ते. पण आता सांगतो तुम्हाला मिशी काढतो म्हणे मिशी. हो जर का म्हणे मुंगशीराम धुटकेनं जर का 4 व्हीलर पाठवले म्हणे इनीले आणासाठी आणि 3-4 हजाराच्या वरची साडी जर घेतली ना म्हणे देणकी मिशी काढून येईन म्हणे. हो असं म्हणे. बाबा इथपर्यंत म्हणजे एवढं त्याला का समजा मुंगशीराम भाऊला कमजोर समजून राहिला ते नाही. गाडी पाठवू शकत नाही बा म्हणजे मिशी काढायची ताकद दाखवू राहिला ते ना. मग म्हणेस ना आता झाबरू होता प्रत्यक्ष. हो पुरावादार आहे ना आपल्याजवळ. एक तर आता नाही म्हणलं असं तर बा म्हणजे आपल्याला पुरावादार बी आहे. लय लगा शिल्लक बोलला मग ते. त्याला काय वाटून राहिलं म्हणजे मी ते गाडी पाठवू शकत नाही. इतकं कमजोर आहो का. आता ते उद्याच पाठवतो लेकाजीला. उद्या पाठवतो. 4 नाही 5 हजारावाल्या साड्या घेतो. दोघी आहेत ना तिनी. दोघीले बी 5-5 हजाराच्या ती बी अमरावतीला नेऊन घेऊन देतो. सांग म्हणतो लेका काढ म्हणतो मिशी आता. त्यांना बा कुठं बसता का उलचा दंड आहे का ते.
10,000 साड्या आणि बाकीचा खर्च का उलसा असते ते. मग त्यानं काय म्हटलं म्हणजे मग काय झालं आपलं, हा जाऊ दे तिकडे. हो आपण न ऐकल्यासारखं केलं पाहिजे. मग का बसता का काय, त्यानं म्हणलं इरीत उडी टाकायची शान नाही तर मग का टाकायची का. पण ते म्हणते ना मिशी काढतो बा, इतकी दाखवली ना त्यानं. मग काय राहिलं गावालाच आपल्या, मग पाणी आहे का नाही आपल्याला काही. हे बा मुंगशीराम भाऊ, हिंमत हारू नका म्हणलं तुम्ही. 5 नाही 10 हजाराच्या घ्या साड्या आणि उद्या बिलकुल झाबरूले सांगून द्या तुम्ही मारतीले म्हणा बा ती गाडी उद्या घेऊन जायचं आहे. 7 वाजताच बिलकुल न्यायला पाठवून द्या मारतीले. बस बस बस, हे बा शांताराम, तेच करतो मी आता. हो, याले जर मिशीने काढायला लावून नाही देणकेले, हो याले काय वाटून राहिलं, हा लय कमजोर समजून राहिला ते. हो आता उद्या मी आता संध्याकाळी घरी गेलो की मारत्याला विषय काढतो. त्याला म्हणतो बाबू गाडी घेऊन सकाळीच जायचं तू, हा हो पोहोचले काय घेऊन येईन. बिलकुल बिलकुल. हे बा त्याची सोयमोडीच करा आता. हो लय सोयमोडी केली का आपली ती भाजी खाऊ घालते. हो सगळ्या रामपूरवाल्याला त्यांना आयरी आणि राय. हो करा ते आता, त्याचा कार्यक्रमच करा यावेळेस नाही. हो बिलकुल म्हणलं. हो, पहिली साखर भेट तुमच्या जिथं आता. आता आता भेटच नाही मी, आता मागायचेच नाही. त्याला म्हणजे दाखवूनच देतो माहीस का काय आहे तर. हो चला पोह आता काय होतं. अरे आपलं मारती ते याची गाडी विचारतो बरं झाबरूली उद्या रिकाम पण आहे का म्हणा. हो लेकाचं आपल्याला ते कसं आता तुझ्या सासरे बाबाची तर पाठवा लागेल ना गाडी. हो ते देवदासले निरोप पाठवला बा त्याईनं. हो पाठवा म्हणून येणीसाठी गाडी गिडी नाही तर मग एखादा याटू गिटू, हा तर म्हणलं द्या पाठवून. वा बाबा गाडी गिडी काय गाडी बाबा. हो म्हणलं काय 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 इतका आपल्याला पैसा वर आला का. याटो पाठवून द्या मग कड्यानं. आता म्हणजे आपला हलकेपणा करता का तू, हा माहित नाही का ती वय कसं आहे तर याटोच पाठवला बा नसंच झालं. हा किती ऊन आहे माहित नाही का. मग आपल्याच नावानं हे होते ना, मग नावाच्या बदनाम्या होतात ना. हे पहा मारती हो काही नसते. अशा तशा ठिकाणी पाहणे लागत आपल्याला. हा हो झाबरूला म्हणा भाडं लागन भाडं घे बा, डिझेल टाकू तर डिझेल टाका. फक्त तेवढं उद्या सकाळी लवकर जा. हो म्हणजे लवकर पाठवा म्हणून त्याने सांगितलेलं आहे. असं हो का. पण ते फोन घेऊन आलता का मग त्याचा, समजा मामाचा फोन आलता का तुम्हाला तसा. काय निरा फोनाचीच वाट पाहता का उन्हाळ्या गमावता पुरा. मग देवदास जोड निरोप पाठवला ना त्यानं, झाबरू संघ होता ना. मग हो द्या म्हणे पाठवून. हो बिलकुल बिलकुल पाठवायला तयार आहो म्हणे. मग बरं झालं मग. हो बिना औषधाचं खांडू फुटलं. जाऊ दे तिकडे गाडी म्हणून गाडी पाठवून दे तिकडे. हो काही हरकत नाही. मारती सांगून देस तेवढे झाबरूले मग. जमलं वाटते नाही का, देवदास भाऊ गेले ते. हो आले वाटते बरोबर कार्यक्रम करून. बरं बरं ठीक आहे मग काही हरकत नाही. मी सांगून देत झाबरूले मग. हो उद्या किती सकाळीच पाठवून देऊ का गाडी मग. सकाळी तूही जाजो. हो तू झाबरू दोघं जण जा. मग ते दोघी जणी वाटते बहुतेक. अजून कोणी असलं संग तर 1-2 समजा काय असन जे असन ते हो घेऊन या मग. हो तू म्हणलं घरची आता साफसफाई हे ते सगळं ओके करून घे. हो म्हणजे पाहुणे रावणे ते जरा पद्धतशीर असलं पाहिजे. हो तेच म्हणलं. हो मी लागतो मग आता. हो आता सुनबाईला सांगतो. हो काही हरकत नाही. हो जा मग आता मारती जाय बरं तू दे सांगून तेवढं मग. उद्या सकाळी चला जाऊ. बरं बरं ठीक आहे मग. हो ठीक आहे. जमलं आता नाही का. हो बस आता गाडी पाठवली की बस आता इथं आल्या की त्याला साड्या येते तो चांगल्या महागाच्या घेऊन. याला मिशी काढूनच यायला लावतो इथं. हो न्यासाठी पाहतो आता काय तर. बरं ठीक आहे मग. जाय आताच जाय, उशीर नको करू. जाय मग.